हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी व्लॉगमध्ये. आज योगाला नाही गेली, आज शुक्रवार आहे. आज योगा होता पण गेली नाही, कारण की आज शुक्रवारचा माझ्या मुलाचा पेपर आहे इंग्लिशचा शुक्रवारचा, आणि 2-3 पेपर राहिले अजून त्याचे बोर्डाचे. तर चला म्हटलं त्याला पटकन मी हे बटाट्याचे पराठे केले त्यासाठी, कारण की मला टायमार काही सुचत नाही. तर मी रात्रीच थोडंसं प्लॅनिंग केलं की सकाळी याला हे नाश्त्याला देईन, नाही तर टाईम निघून जातो. आम्ही सकाळी विचारातच पडते मी की काय बनवू नाश्त्याला, याला त्याला पोरांना विचारी, नवऱ्याला विचारी. रात्रीच मी त्याला दही वगैरे आणून ठेवलं आणि हे बटाट्याचे पराठे केले, काही लोणचं वगैरे आणून ठेवलं. तर ते गेले आता ड्युटीवर. सासरे आले होते गावाकडून औषधीसाठी, गोळ्या औषधीसाठी, ते पण गेले सकाळी. आणि दही घेऊन आले होते. तर आज आमची चिमणी पण घरीच आहे. तर चेहरा तो गेल्यानंतर मी तोंड बघायला बसली आरशामध्ये की काय डाग क्रीम लावते, तर काय फरक वगैरे पडते का. तर थोडासा फरक पडला आहे बघा. पूर्ण काळे डबे दिसत होते, पण थोडे फिल्टर वगैरे नाही लावलं बरं का. बिना फिल्टरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. हे थोडं कमी झालं आहे चेहऱ्यावर, तर थोडासा असा लालसर दिसते. बाळू बघता बघता आरशामध्ये कढीपत्त्याकडे लक्ष गेलं. तर 2 महारथनी दिसल्या मला बसलेल्या. मी म्हणते की मी कढीपत्ता तोडत नाही, तर हे कढीपत्त्याचे पानं कुठे जातात. तर बघा, या 2 जणी खात आहे माझ्या कढीपत्त्याचे पानं. कढीपत्त्याला 1 वर्ष झाले मी पाणी देत आहे, पण हा वाढत नाही आहे. याची हाईट माझ्यासारखीच आहे वाटतं. आता चला यांना काढून त्याने फेकते. आता आम्हाला सवयच आहे प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगायची. घरी आले ड्युटीहून की माझं जे बी काही दिवसभरचं आहे मी त्यांच्या कानाचं फसर करत राहते, सांगत राहते. हे कढीपत्त्याची गोष्ट चांगली मी द्यायला की एवढ्या होत्या कढीपत्त्यावर त्यानं पूर्ण कढीपत्त्याचे पानं खाल्ले. तर माझा नवरा म्हणे ते निंबाचा पाला आहे, तो थोडा वाटून त्यानी थोडंसं पाणी थोडं कढीपत्त्यावर शिपं, म्हणजे अड्या वगैरे ते मरून जाते. पण हाईटचं काय, हाईट नाही वाढत याची. तर आता या कढीपत्त्याला काय टाकायचं ना जेणेकरून याची हाईट वाढून जाईल. तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजच्यासाठी एवढंच मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही माझा आजचा हा तुम्हाला मिनी व्लॉग आला असेल तर प्लीज लाईक शेअर. बाय.